वेलकम टू लिटल स्टार। आज दुपारी वाचताना एक वेगळं पुस्तक वाचावं म्हणून आम्ही पुस्तक शोधत होतो, तर प्रणम्याने आणि प्रत्युषाने हे पुस्तक चूज केलं आणि आम्ही आता हे वाचत आहोत। हे वाचल्यावर मला समजलं की मुलांपेक्षा पालकांनी हे पुस्तक जरूर वाचावं, कारण पालकांना एक महत्त्वपूर्ण संदेश या पुस्तकातून दिलेला आहे की हा जो वाघोबा आहे तो प्रत्येक गोष्ट खूप स्लो शिकतो। त्याच्या प्रत्येक कामामध्ये एक थोडासा निवांतपणा आहे म्हणा, किंवा त्याला थोडासा उशीर लागतो ते शिकण्यासाठी। तर अशा वेळेस त्याच्या आईवडिलांनी कसा पेशन्स ठेवावा, कारण प्रत्येक मूल हे त्याच्या त्याच्या वेळेनुसार शिकत असतं। त्यामध्ये पालकांनी जोर जबरदस्ती करून उपयोग नाही। जर आपल्याला काही वेगळं वाटतच असेल तर तुम्ही जा, डॉक्टरांशी बोला, चर्चा करा, पण हा चालतच नाही, हा बोलतच नाही म्हणून त्याला कम्पेअर करू नका कोणाशीही। आणि अशा या गोष्टीवर अवलंबून आहे द लिओ लेट ब्लूमर। आता आपण हे पुस्तक वाचूयात। लिओ कुडंट डू एनिथिंग राईट। आता इथे हा कसा गुंता झालेला दाखवला, खूप सुंदर पिक्चर आहे। सगळ्याच अख्ख्या पुस्तकामध्ये वेगवेगळे प्राणी आहेत, ते वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वाचतायत, लिहितायत, बोलतायत, असे पिक्चर्स आहेत, त्यामुळे ही मुलांना निश्चितच आवडू शकेल। ही कुडंट रीड। आता इथे सगळे वाचताना दाखवलेत आणि याचा चेहरा याला वाचताच नाही येते। ही कुडंट राईट। आता सगळे पक्षी काही ना काही लिहितायत आणि याला लिहिता येत नाहीये। ही कुडंट ड्रॉ। आता याला ड्रॉइंग पण नाही करता येते। ही वॉज अ स्लोपी ईटर। त्याला व्यवस्थित खाता देखील येत नाही। ही नेव्हर सेड अ वर्ड। आता प्रत्येक प्राणी वेगवेगळ्या त्यांच्या भाषेमध्ये बोलत आहेत, पण हा आपला शांतच काहीच बोलत नाही। आता त्याच्या वडिलांना चिंता वाटते की कसं काय आपल्या मुलाला काहीच येत नाही। What's the matter with Leo? asked Leo's father. Nothing, said Leo's mother. Leo is just a late bloomer. Better late than never, thought Leo's father. Every day Leo's father watched him for signs of blooming. आता ते वाट बघतायत कधी हा काय करेल, कधी याला लिहिता येईल, कधी याला वाचता येईल, पण आपला लिओ काही करत नाही। And every night Leo's father watched him for signs of blooming. Are you sure Leo's bloomer? asked Leo's father. Patience, said Leo's mother. A watch bloomers doesn't bloom. आता ते कायम बघत राहतात त्याच्याकडे, पण तो कधीच काही ऍक्टिव्हिटी करताना दिसत नाही। So Leo's father watched television instead of Leo. आता ते लिओला सोडून टीव्ही बघत बसले। The snow came. Leo's father wasn't watching, but Leo still wasn't blooming. सगळे काही ना काही करतायत या पिक्चर्स मध्ये, प्रत्येकाची वेगळी ऍक्टिव्हिटी चालू आहे, पण लिओ अजून काहीच करत नाही। The trees budded. Leo's father wasn't watching, but Leo still wasn't blooming. आता लिओ अजून ब्लूम होतोय का? बघा बरं पिक्चर मध्ये काय दिसतंय। Then one day in his own good time Leo bloomed. आणि एक दिवशी आता त्याचा चेहरा किती खुललेला आहे, तो खुश आहे। He could read. केवढी पुस्तकं वाचायला घेतली त्याने। He could write. He could draw. He ate neatly. He also spoke, and it wasn't just a word, it was a whole sentence, and that sentence was काय असेल बरं? I made it. आता सगळी फॅमिली कशी खुश दिसत आहे। असं एक छोटंसं छान पुस्तक आहे। हे पुस्तक जर तुम्हाला आवडलं असेल तर अशा अजून विविध पुस्तकांसाठी लिटल स्टारला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।